राज्यभरात पावसाने हाहाकार माजवलेला आहे। मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलाय। काही ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडल्या आहेत, काही ठिकाणी नद्यांना पूर आलाय। या सगळ्या घडामोडींचा पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींनी ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे। बघूयात आज संदर्भातला हा रिपोर्ट। रायगड जिल्ह्याला 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाने झोडून काढला। अशातच मी आता रायगडच्या रोहा अष्टमी या ठिकाणी उभा आपण पाहिलात तर हा अष्टमी नाका आणि या ठिकाणी हा कोळीवाड्यामध्ये जवळपास 3 ते 3.5 फुटाचं पाणी आत्ताही या शिल्लक आहे। आपण पाहिलात तर या ठिकाणी नगरसेवक आहेत आणि नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणची कोळी बांधवांची घरामध्ये अडकलेली आहेत की इतर जे नागरिक घरामध्ये आले त्यांना हे जेवण आता अशा पद्धतीने पोहोचवलं जात आहे। आणि बाकी नगरसेवक आहेत, ग्रामस्थ आहेत। इकडे पाहिलं तर आपण संपूर्ण हा जो पाणी आता निस्सळ होते, परंतु अजून जर पाऊस आणखी ठिकाणी वाढल्यास किंवा सगळं डोंगर भागात पाण्याचा जर पर्जन्य जास्त झाला तर या ठिकाणी पुन्हा पाणी शक्यता असल्याकारणाने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून त्याचबरोबर जिल्हा अधिकारी किसन जावळे यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण एकंदर पाहिलं तर संपूर्ण अष्टमी नाका आहे आणि अशा पद्धतीने अजून 3 ते 4 फूट पाणी या ठिकाणी असलेलं चित्र आपल्याला आताही संध्याकाळी 4:30-5 वाजताही पाहावयास मिळत आहे। कल्याण डोंबिवली शहराचा नाक असणारा हा शिवाजी चौक आहे। शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आता हे पाणी नागरिकांच्या दुकानांमध्येही गेलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे। त्याचबरोबर जी वाहनं आहेत ती वाहनं देखील या साचलेल्या पाण्यातून धोकादायक प्रवास करताना दिसत आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने हे साचलेलं पाणी हे व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये घुसत आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचं देखील मोठा नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर अशी माहिती मिळत आहे का महापालिकेने या गटारासाठी मोठा निधी हे ड्रेनेज लाईन तयार करण्यासाठी दिला होता, मात्र ड्रेनेज लाईन तयार करून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे पाणी साचत आहे। ह्या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना हा प्रवास करावा लागतो, ही शोकांतिका आहे। साचलेल्या पाण्यातून आता मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत आहे। वाहनांची वर्दळ आहे। शहरातील मुख्य रस्ता आहे, मात्र या शहरातील मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे जो मनस्ताप हा नागरिकांना सहन करावा लागत आहे, त्याचा संताप आता नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे। आता या साचलेल्या पाण्यातून नागरिक जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे। त्यामुळे आता पालिकेच्या नालेसफाईचा मोठ्या प्रमाणात जो प्रश्नचिन्ह आहे तो उद्भवलेला आहे। नालेसफाई फक्त कागदावरच झाली का असा प्रश्न देखील अनेक नागरिकांकडून उपस्थित होत आहे। तब्बल 3.5 करोड रुपया नालेसफाईसाठी वापरण्यात आलेले आहेत, मात्र ही नालेसफाई कागदावर झाल्याचा आता जो आरोप आहे तो कल्याणकर नागरिक करत आहेत। वसई शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण शहराचं जनजीवन हे दुष्काळी झालेलं आहे। मी सध्या आता उभा आहे विरारच्या एमपी स्टेट परिसरामध्ये। आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये कमरे इतकं पाणी साचलेलं आहे आणि साचलेल्या पाण्यातून नागरिक आपला प्रवास बाहेर येत आहे। आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरातील पाहिलं तर अनेक रस्ते लागते गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि गाड्या वाहून गेलेल्या आहेत। रेवंतीमध्ये असेल, दुकानं असेल, त्यामध्ये पाणी आपण जर पाहिलं तर पाण्याचा निचरा अजूनही होत नाहीये। महापालिकेची यंत्रणा आपल्याला कुठे दिसत नाहीये, त्यामुळे आता नागरिक देखील संतापलेले आहेत। संपूर्ण वसई विरार परिसरामध्ये बोलिंज असेल, विरार पूर्व चंदनचा परिसर असेल, विरार पूर्व परिसर असेल, तसं अनेक जे परिसर आहेत अजूनही पाण्याखाली आहेत। हा संपूर्ण नालासोपारा वसई विरारचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे। नागरिकांना कुठेही प्रवास करता येत नाहीये। प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं देखील आवाहन करण्यात आलं आहे। जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाहीये तोपर्यंत नागरिकांना दिलासा मिळणार नाहीये। आता महापालिकेची यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात हे पाण्याचा महत्त्वाचं ठरणार आहे। मावळ तालुक्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। खरं तर कालच्या लोणावळा नगर परिषदेच्या आकडेवारीनुसार एकाच दिवसामध्ये 625 मिलीमीटर इतका पाऊस
मावळ तालुक्यामध्ये लोणावळा ग्रामीण भागात आणि लोणावळा शहरामध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं, आपण सध्या लोणावळा ग्रामीण भागात आहोत। मावळ तालुक्यामधली परिस्थिती तुम्हाला आम्ही दाखवत आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर दऱ्यावरनं आलेलं पाणी हे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणावरनं वाट काढत त्या ठिकाणी जात आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी अनेक वाहनं ह्या पाण्यामध्ये अडकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आज या ठिकाणी मावळ तालुक्यातील अनेक डोंगरांवरनं छोट्या मोठ्या दरडी कोसळत असताना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यातच आपण जर पाहिलं तर मावळ तालुक्यातील अतिशय दुःखद झालेली घटना म्हणजेच पाटण गावामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा दरडी खाली त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना देखील या ठिकाणी पाहायला मिळाली। त्यातच NDRF असेल किंवा मावळचे तहसीलदार असतील किंवा प्रांत अधिकारी असतील किंवा या ठिकाणी लोणावळ्याचे DYSP असतील, या सर्वांनी सकाळपासूनच खरं तर त्या ठिकाणी बचाव कार्य यंत्रणेमध्ये सहभाग घेतला किंवा त्या ठिकाणी त्याच्यावर लक्ष ठेवून होते। मात्र जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मावळ तालुक्यातील लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये उथळ जागांवरती त्या ठिकाणी अनेक घरांमध्ये, अनेक दुकानांमध्ये, बाजारपेठेंमध्ये पाणी गेल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं असून मावळ तालुक्यामध्ये अक्षरशः आभाळ फाटलंय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या 2 दिवसांपासून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण आता उभे आहोत वाशिंद या शहरातील प्रमुख मार्गावर। हा वाशिंदचा जुना आग्रा रोड आहे। या ठिकाणी काल रात्रीपासून पडणाऱ्या सतत पावसामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि या पाण्यातून दैनंदिन कामासाठी निघालेल्या लोकांना वाट काढणं जिकिरीचं जात आहे। एकंदरीतच या ठिकाणी आजूबाजूला सुरू असलेल्या कामांमुळे या ठिकाणी गटारी देखील तुंबलेल्या आहेत। त्यामुळे हे पाणी जे आहे हे मेन रस्त्यावर येऊन ठेपलेलं आहे। या पाण्यात दैनंदिन कामासाठी जाणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांना मात्र यातनं वाट काढावी लागत आहे। आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी घरातनं बाहेर पडलेले लोक असतील, महिला असतील, यांना या पाण्यातनं वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। एकंदरीत जर पावसाचा इथला अंदाज बघितला तर शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा या धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, पण गत वर्षाच्या तुलनेत हा खूपच कमी आहे। एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती ही आता पावसामुळे सुधारत आहे, ज्यामुळे बळीराजा देखील सुखावलेला आहे। आपण सध्या घोडबंदर रोड वरील करपे कंपाऊंड वरती आहोत, जो रस्ता जे आहे ठाणे महामार्गाला जातो। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पाणी साचण्याचं मुख्य कारण म्हणजे मुसळधार पाऊस आणि इतकंच नव्हे, इथे मोठ्या प्रमाणात जे आहे खड्डे सुद्धा आहे। आज याच खड्ड्यांमुळे एक सकाळी 7:30 वाजता मोठी घटना घडली। एक मोठा ट्रक जो होता लाकडाचा भरलेला, तो एका साईडला कलंडला आणि नंतर जो आहे तो पलटी झाला। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जे आहे हे ट्रॅफिक पोलीस त्या मोठ्या वाहनांना जे रस्ता दाखवत आहेत, कारण की मोठ्या वाहनांना जे आहे रस्ता दिसत नाहीये। तुम्ही हे सुद्धा पाहू शकता कशा प्रकारे हे जे मोठे मोठे वाहन आहेत ती एका साईडला जे आहे कलंडत आहेत या खड्ड्यांमुळे। आता नेमका पहिला प्रश्न हा उपस्थित असतो की जेव्हा पावसा जो विषय असतो तेव्हा खड्ड्यांची समस्या निर्माण होते। आता याच्यावरती मुख्य पहिला प्रश्न म्हणजे हा खड्ड्यांची समस्या हा पावसामध्येच का येतो, आणि दुसरा म्हणजे ह्यांच्यावरती पहिले आधी का नियोजन केलं जात नाही, हा दुसरा प्रश्न। आता याच्यावरती जे पुढे कशा प्रकारे नियोजन आणलं जाणार आहे पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे। सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे। तुम्ही पाहू शकता जवळपास 3 ते 4 फूट पर्यंत हा संपूर्ण पाणी साचलाय। त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेली वाहतूक सुद्धा मंदावली आहे। त्याचप्रमाणे अनेक नागरिक हे आपला वाट काढण्यासाठी या पाण्यातून प्रवास करत, त्याचप्रमाणे अनेक गाड्या या ठिकाणी बंद पडल्या। त्याचप्रमाणे पाहू शकता या ठिकाणी अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय। त्याचप्रमाणे एकूणच या संपूर्ण भाजी मार्केटचा परिसर पाहिला, या पाण्यात जवळपास 20 ते 25 दुकानं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचप्रमाणे असंच पाणी सुरू राहिला तर भिवंडी शहरातील अनेक परिसरामध्ये असाच पाणी जर सुरू राहिला भिवंडी शहरातील अनेक भागात पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या जर आपण पाहिलं तर मी आळंदी नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये ही जी माझ्या पाठीमागे जी इंद्रायणी नदी दिसतीये, या इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केल्याचं चित्र पाहायला मिळतं। या इंद्रायणी नदीवरती असणारे जे 4ही पूल आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। तर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवसांवरतीच
पालखी प्रस्थान सोहळा येऊन ठेपलाय. मात्र त्याआधी अनेक वारकरी खरं तर अलंकापुरी नगरीमध्ये दाखल होत असतात. या वारकऱ्यांची मोठी गैरसोय या पावसामुळे होताना एकंदरीत पाहायला मिळतीये. हा संपूर्ण जो इंद्रायणी घाट आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. येथील ज्या धर्मशाळा आहे, नदी किनारी असणाऱ्या धर्मशाळा, यातून 550 पेक्षा अधिक वारकऱ्यांना, नागरिकांना खरं तर आतापर्यंत पोलीस प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, त्यांनी बाहेर काढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रस्थान सोहळ्याच्या काही तास आधीच हे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नागरिकांचे आणि वारकऱ्यांचे यामध्ये मोठे हाल होताना एकंदरीत पाहायला मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त असतील, पालखी सोहळा प्रमुख असतील, त्यानंतर पोलीस असेल, अशा सर्वांनी वारकऱ्यांना, नागरिकांना आवाहन केलेलं आहे, कोणीही या इंद्रायणी नदीच्या तीरापर्यंत पोहोचू नये, जेणेकरून इजा होऊ शकते. त्यामुळे आपण जिथं योग्य जागा आहे अशाच ठिकाणी थांबा. जे वारकरी आळंदीमध्ये दाखल होण्यास इच्छुक आहेत, परंतु आळंदीमधली आत्ताची परिस्थिती पाहता मंदिराला तीनही बाजूने पाण्याने वेढलेलं आहे. मंदिराची एकच बाजू आत्ता खरं तर उघडी आहे. त्या एकाच बाजूने खरं तर नागरिकांना मंदिरामध्ये येता येते. मात्र या संपूर्ण ठिकाणी येण्यासाठी आता मज्जाव एकंदरीत घालण्यात येताना पाहायला मिळतोय. हिंगोली जिल्ह्यातील गांगरवाडी परिसरातून वाहणाऱ्या नागगंगा नदीवर जे आहे ते वारंवार पूर येत असतो. कारण खरं तर पावसाळ्यामध्ये या नदीतून जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावा लागतोय. आपण पाहू शकता या नदीचं पाणी जे आहे जरी आता जरी गुडघ्या इतकं असेल तर पावसाळ्यामध्ये मात्र या नदीचं पाणी जे कमरे इतकं असतं. आणि याच बाजूला जर पाहायला गेलं तर एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये हे संपूर्ण विद्यार्थी म्हणजे चिमुकले या शाळेमध्ये आपला जीव मुठीत घेऊन या नदीचा प्रवास करून ते शाळेमध्ये जात असतात. अनेकदा जर या नदीला पूर आला तर यांची शाळेला या विद्यार्थ्यांना मुकावं लागतंय. आपण पाहू शकता हे निरागस चेहरे जे आहेत तर हे प्रतीक्षा करतात की या नदीवर कधी पूल तयार होतो. अनेकदा मागणी केली मात्र अद्यापपर्यंत पुलाची मागणी पूर्णत्वास गेलेली नाही. आपण पाहू शकता हे संपूर्ण चेहरे आहेत की या नदीवर पूल व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून त्यांच्यातून केलेली आहे. आपण विद्यार्थ्याकडून नेमका त्रास त्यांना काय होतोय त्याच्याकडून जाणून घेऊयात. दीदी मला सांग, तुझं नाव काय आहे, तू कोण्या शाळेमध्ये आणि हा प्रवास करत असताना तुझ्या मनामध्ये भीती कशी असते? माझे नाव प्रांजल गजानन पवार. माझे शाळेचे नाव रतनसिंग नाईक माध्यमिक आश्रमशाळा गांगरोड, राहणार गांगरोड. मी इयत्ता 10वी शिकत आहे. सर आम्ही काय येतो तर नदीला पाणी असलं तर आम्ही पलीकडेच अटकतो सर. नदीला लयच पूर आलं सर तर आम्ही तिकडे अटकतो पलीकडे. असं सर आम्हाला कोणीकडूनच जायला रस्ता नाही. असं समधीकडून नदी आहे सर. छोटे छोटे मुलं पण याच नदीतून येतात सर. सरकारांना हे दिसत नाही का सर? आम्ही अनेक वेळा मागणी केली तरी पण ते आमचे ऐकले नाही सर. माझी इतकीच विनंती आहे की आम्हाला हा लवकरात लवकर पूल बनवून द्यावी. धन्यवाद. सरकारला हे विद्यार्थी विनंती करतायत हात जोडून की निदान याच्यावर पूल करण्यात यावा. असे किती वर्ष गेले की मी या नदीतून प्रवास करते तर माझी समस्या आहे की इथून आम्ही येताना लहान लहान मुलं आहे आणि त्यांना आमचे आई वडील घरून आम्हाला इथपर्यंत सोडायला येतात आणि त्यांची पण कामं बुडतात आणि आमची शाळा पण बुडते. म्हणून आम्ही जास्तीत जास्त शाळेत येत नाही सर. आणि पावसाळ्यामध्ये जर पाऊस आला ना तर इतकं पाऊस येते की आम्ही जास्तीत जास्त शाळेतच जात नाही.